10 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे आता मी रेडी होऊन चाललोय गावाला. त्यामध्ये सामान टाकलं आणि रिक्षात बसून मी निघालो कदम ट्रॅव्हल्सला जाण्यासाठी. इमर्जन्सीमध्ये मी सीट बुक केली आणि मला सीट पण एमर्जन्सी गेटवालीच भेटली. लास्टून दुसरी सीट होती ही वाली. बरोबर 11 वाजता गाडी सुटली. मास्क वगैरे लावून मी रेडी झालो. कानटोपीसुद्धा घातली. थोड्या वेळाने पेट्रोल पंपला पोहोचलो आणि बघा रात्रीचे कुत्रे कसे इथं बसलेत. त्यानंतर 1:30 वाजले आणि मी पोचलो वैष्णवी ढाब्यावरती. तिकडे जाऊन मी 1 कप चाय पियालो आणि मी सांगते एक चिक्कीचं पॅकेटसुद्धा घेतलं. डोळ्यावरती उजेड येऊ नये म्हणून मी डू नॉट डिस्टर्बची पट्टी लावून झोपून गेलो आणि बरोबर 4:30ला मी पोचलो पोलादपूरला. गाडीतून उतरल्यावर मी एकटाच असल्यामुळे सामान नेताना मला खूप त्रास झाला, पण फायनली मी पोलादपूर स्टँडला जाऊन बसलो. आणि इथे एवढी थंडी वाजवते ना की तोंडामधून सुद्धा धुवा निघत होता. मग मी प्रयत्न केला चालण्याचा, पण चालून सुद्धा काहीच फायदा नाही झाला. थंडी काय कमी झालीच नाही. थोड्या वेळाने सकाळ झाली आणि फायनली मी एस टीमध्ये जाऊन बसलो. एस टी बरोबर 7:45ला सुटली आणि 8:15ला मला सोडलं गावामध्ये. राशनची गोणी उचलून मी निघालो घरी जायसाठी आणि आलोनी बाई सुटकेस पकडली. 11 वाजेपर्यंत सकाळी मी फ्रेश होऊन आलो आणि मी पियालो ब्लॅक टी. एक रात्र गाडीमध्ये झोपलं असल्याने मी दुपारचा व्हिडिओ शूट नाही केला. मी डायरेक्ट दुपारी झोपलो 2:30 वाजता आणि 6:15 वाजता संध्याकाळी उठलो आणि संध्याकाळी मी बाहेर बसून पियालो पुन्हा एकदा चाय. नंतर ढाब्यातून आणलेली चिक्की खायसाठी घेतली. ह्याच्यामध्ये ना खूप चिक्कीचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे वेगवेगळे फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये. पूर्ण व्हिडिओ आहे ना यूट्यूबवरती लवकरच येईल. ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तर आता मी दाखवला, तो वाला व्हिडिओ असणार आहे डायरेक्ट गावी पोचल्यावरती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच बाय बाय.